नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी तारीख आहे 8 एप्रिल. या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. तर ह्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे दिवसानुसार वेगवेगळं असतं. सोमवती अमावस्येला सौभाग्यवती स्त्रियांनी ह्या अमावस्येचं व्रत करायचं असतं आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करायची असते. तर पहा, असं म्हटलं जातं की एक गरीब ब्राह्मणाची मुलगी होती आणि तिने 108 वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करून हे व्रत केलं होतं आणि तिने आपल्या पतीला जिवंत केलं होतं. आणि इतकं महत्त्व या पिंपळाच्या झाडाला दिलं जातं. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यामुळं आपलं आयुष्य वाढत असतं, सौभाग्य वाढत असतं. कारण ह्या झाडाला जास्त शेकडो वर्ष जगण्याचं जे वरदान आहे तर ते प्राप्त झालेलं असतं आणि त्यामुळेच आपले आयुष्यसुद्धा वाढत असतं. आणि म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत, त्याचबरोबर काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. जर ही वस्तू आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत, त्या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पिंपळाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती आपल्याला 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नाही. दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल, आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह होत असेल आणि आपल्या घराची प्रगती ही थांबली असेल, त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, आपले जे महत्त्वाची कामं आहेत तर ती खोळंबली जात आहेत, म्हणजे अडचणी त्यामध्ये येत आहेत. मोठी मुलं आहेत, लग्न करण्यासारखी मुलं आहेत परंतु त्यांचा विवाह जमत नाही किंवा लग्न झालेली मुलं आहेत, संतान प्राप्त होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या ह्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही समजून जावं की तुम्हाला पितृदोष लागलेला आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत नसेल आणि आलेली लक्ष्मी ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल, ती घरामध्ये टिकत नसेल. त्याचबरोबर तुमची निश्चित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, तुमची निश्चित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि आपले पित्र देखील या वृक्षामध्ये वास करत असतात. आणि अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांची सेवा करत असतो, पूजा करत असतो आणि यामुळे या वृक्षाला अतिशय महत्त्व दिलं जात आहे. आणि त्यामुळेच आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आपल्या घरात देवघरातली पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. तो स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. आपलं पिण्याचं पाणी जे आहे स्वयंपाकघरामधलं ते घ्यायचं आहे. या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. चम्मचभर कच्चं दूध टाकायचं आहे. तापलेलं दूध टाकायचं नाही, कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये चम्मचभर काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर ते गंगाजल देखील आपल्याला 1 चम्मचभर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही हा दिवा कणकेचा तयार करून घेऊ शकता किंवा मातीचा घेऊ शकता, कोणत्याही धातूचा घेतला तरी सुद्धा चालेल. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि 2 वातींची 1 वात करायची आहे. म्हणजे दुहेरी कापसाची वात आपल्याला त्यामध्ये घालायची आहे.
आता बघा, जर आपल्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग काय करायचं, तर जे तेल असेल ते घालायचं आणि आपल्या घरामध्ये जी पिवळी मोहरी आहे किंवा काळी मोहरी आहे, दोन्हीपैकी जी मोहरी असेल ती तुम्हाला त्या तेलामध्ये थोडीशी टाका. आता बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर त्या झाडापाशी गेल्यानंतर, पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा. त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत किंवा मग फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे. असाच दिवा आपल्याला खाली भूमीमध्ये लावायचा नाही. जो उपाय करतो तो भूमीला समर्पित होतो आणि आपल्याला त्या उपायाचं फळ भेटत नाही. त्यामुळे त्याखाली काहीतरी आसन आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे. त्यानंतर आपण जे पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी या झाडाच्या चहू बाजूंनी म्हणजे गोलाकार पद्धतीने आपल्याला घालायचं आहे. आणि पहा, आपल्याला ह्या झाडाला म्हणजे ह्या पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. जर तुम्हाला 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर मग तुम्ही 11 प्रदक्षिणा या झाडाला घालायच्या आहेत आणि जो सांगितला जप आहे तो जप तुम्हाला करायचा आहे. आणि पहा, ह्या प्रदक्षिणा मारून झाल्यावर झाडाखाली बसायचं, हात जोडायचे आणि तुम्हाला जे काही तुमच्या समस्या आहेत, काही अडचणी आहेत त्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत. तिला प्रार्थना करायची आहे. तुमचे जे पित्र आहेत तर त्या पित्रांचं स्मरण तिथे तुम्हाला करायचं आहे. तुमच्याकडून काही चुकलं असेल त्यासाठी माफी मागायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हा एक अत्यंत सोपा आणि साधा उपाय करायचा आहे. हा उपाय करून आपल्याला घरी यायचं आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि सोमवती अमावस्या आहे, या दिवशी हा उपाय करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्यांनी आवर्जून हा उपाय करायचाच आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये एकाने जरी हा उपाय केला तरीसुद्धा त्याचा फायदा संपूर्ण घराला हा होत असतो. त्यामुळे घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल, स्त्रियांनी हा उपाय केला तरी चालेल. त्या घराला जर पितृदोष लागलेला असेल ना तर आपल्या घरामध्ये कोणतीच गोष्ट चांगल्या प्रकारे घडत नाही. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की माझं नशीबच कुठं गेलेलं आहे काय माहिती, कधीच माझं नशीब हे काम करत नाही. तर हे जेव्हा आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो ना तेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे असे छोटे छोटे उपाय अशा विशिष्ट तिथींना करून आपल्याला पितरांना प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि आपल्यावरचा जो पितृदोष आहे तो आपला दूर करायचा असतो. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.